नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मोदी सरकारचे अपेक्षित तिसरे पर्व अनपेक्षित धक्क्यातून सुरू झाले। अनपेक्षित या अर्थी की यावेळी भाजप आघाडी अगदी सहज बहुमत प्राप्त करेल एवढेच नव्हे तर एकटा भाजप 370चा आकडा ओलांडेल अशीच वातावरण निर्मिती करण्यात आली होती। परंतु भाजपच्या या अपेक्षेला मतदारांनी प्रचंड मोठा धक्का दिला। भाजप आघाडीची बहुमताचा आकडा गाठताना पुरती दमछाक झाली। या पृष्ठभूमीवर मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाचा पहिला अर्थसंकल्प कसा असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण विक्रमी 7व्यांदा हा अर्थसंकल्प आज संसदेपुढे मांडणार आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपाला गरीब अल्पसंख्याक समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले, त्यामुळे या अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत। अर्थात गरीब आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी अतिरिक्त खर्च करायचा असेल तर सरकारच्या तिजोरीत तितका अतिरिक्त पैसा यायला हवा। सरकारचे उत्पन्न वाढायला हवे। हे उत्पन्न वाढवण्याचा राजमार्ग म्हणजे करामध्ये वाढ करणे हाच आहे। कर वाढवणे हा पर्याय सरकारसाठी नेहमीच त्रासदायक असतो। करवाढ कुणालाच रुचत नाही। करवाढ न करता करदात्यांची व्याप्ती वाढवणे हा एक पर्याय ठरू शकतो। सध्या करदात्यांकडून करपात्र उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांवरून 7 लाखांपर्यंत वाढवावी अशी मागणी केली जात आहे। त्यामुळे या वर्गातील लोकही गुंतवणुकीकडे वळतील असे त्यांचे म्हणणे आहे। परंतु एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की भारतामध्ये सध्या केवळ 8% लोक कर भरतात आणि उत्पन्नावरील कर भरणा वाढला तरी संपत्तीमधील वाढत जाणाऱ्या विषमतेला वेसण घालता येत नाही। मागील 2 दशकांचा अनुभव हेच सांगतो। सध्या तरुण शिक्षित बेरोजगारांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। त्यामुळे शिकाऊ उमेदवारी योजना आवश्यक आहे। सोबतच वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची संख्या वाढवण्याची गरज आहे। यासाठी बड्या उद्योगपतींना गुंतवणुकीसाठी करामध्ये सवलत देता येईल। मनरेगा योजनेचाही विस्तार होण्याची आवश्यकता आहे। शहरातही ही योजना लागू व्हायला हरकत नसावी। पदवीधर विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांचे मूल्यांकन करण्याच्या क्षेत्रात रोज रोजगार उपलब्ध होऊ शकतो। मनरेगातून निर्माण होणारे प्रकल्प अधिक उत्पादक कसे होतील याचाही विचार होणे आवश्यक आहे। अर्थात सरकार समोरची मुख्य समस्या तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध कसा होईल हीच आहे। आधीच म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य करदात्यांना अधिक भूर्दंड देणे योग्य ठरणार नाही। आपल्या देशातील प्राप्तिकर परतावा भरणाऱ्यांपैकी 55% लोकांचे उत्पन्न फक्त 2.5 लाख रुपये असते। करपात्रतेसाठी प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांहून जास्त असणे आवश्यक असते। या 7 कोटी करदात्यांवर 35 कोटी लोक अवलंबून असावे। उरलेले सुमारे 100 कोटी लोक हे अति गरीब म्हणता येतील। रोजगार निर्मितीसाठी कर लावणे आवश्यक आहे। हा कर लावताना सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा त्याही खालच्या स्तरातील लोकांना कोणतीही झळ पोहोचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे। त्यामुळे कर लावताना ज्यांचे उत्पन्न 10 कोटीपेक्षा जास्त असेल त्यांच्यासाठी 18%, 50 कोटी उत्पन्नावर 2% आणि 500 कोटींच्या वर ज्यांचे उत्पन्न आहे त्यांना 3% अशी कर योजना लागू केल्यास सरकारच्या तिजोरीत भर तर पडेलच, शिवाय कुणालाही त्याची फारशी झळ पोचणार नाही। हा कर साधारणपणे 1 लाख करदात्यांना लागू होईल आणि त्यातून 70,000 कोटी जमा होऊ शकतील। हे पैसे केवळ गरिबी निर्मूलन कार्यक्रमासाठी वापरले जातील याची दक्षता घेतली जावी। रोजगार निर्मितीसाठी डॉक्टर अजित रानडे यांनी सुचवलेला सकल उत्पन्न 100 कोटींहून अधिक असल्यास 1% वेगळा कर लागू करणे हेही शक्य आहे। यातून सुमारे 25,000 कोटी मिळू शकतील। थोडक्यात काय तर सरकार पुढे आर्थिक आव्हाने पण खूप मोठी आहेत आणि त्यांना तोंड देण्यासाठी सरकारी तिजोरी तसा खडखडाट आहे। त्यामुळे पैसा उभा करणे आणि तो उभा करताना कोणालाही आपली पिळवणूक होत आहे असे वाटू न देणे आणि उभा केलेला पैसा देशाच्या गरिबी निर्मूलनासाठी, शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी वापरणे हे देखील एक मोठे आव्हान आहे। निर्मला सीतारमण हे आव्हान पेलून मोदी सरकारची प्रतिमा सावरण्यात यशस्वी होतात की नाही हे पाहणे उद्बोधक ठरेल। अर्थसंकल्प सादर तर होईल, परंतु त्यात कोरड्या आकड्यांचा तितकाच कोरडा दिलासा मिळत असेल तर लोकसभा निवडणुकीत ठेच लागल्यावरही मोदी सरकारला शहाणपण आले नाही असेच म्हणावे लागेल। त्यामुळे अर्थसंकल्पात खऱ्या अर्थाने अर्थ ओतण्याची मोठी जबाबदारी निर्मला सीतारमण यांच्या खांद्यावर आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।